नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ या आशेवर हे सरकार निवडून आलेले मित्रांनो, लोकांनी सुद्धा भरभरून असं दान या सरकारला केलं होतं। त्यामुळे दरम्यान निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं। पाहूयात। हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय, आता आमचा हरिभाऊ निवडून आला, पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांचा 7/12 करूया कोरा 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 7/12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। महायुती सरकार सत्तेवर आलेले मित्रांनो, पण सत्तेवर आल्यानंतर यांनी शेतकऱ्यांच्या या तोंडाला निव्वळ कर्जमाफीच्या नावावर पानं पुसलेले मित्रांनो। आणि मित्रांनो, लाडक्या बहिणीचा सुद्धा विचार जर केला तर आतापर्यंत 80 लाख महिला त्यांनी अपात्र केलेले आहे। निवडणुकीच्या अगोदर त्यांनी 2 महिने ॲडव्हान्स पैसे दिलेले, कसल्याही प्रकारे त्यांची पात्रता पाहिली नाही, त्यांच्याजवळ जे 4 व्हीलर गाडी पाहिली नाही किंवा काही बघितलं नाही, त्यांनी ॲडव्हान्स 2 महिन्याचे पैसे दिले मित्रांनो। का तर त्यांना इलेक्शनमध्ये या लाडक्या बहिणींचं मतदान हवं होतं। तसंच शेतकऱ्यांचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी या माझ्या शेतकऱ्यांचा 7/12 कोरा 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 करण्यात येईल म्हणून मोठं आश्वासन दिलं होतं। माझा हरिभाऊ जर निवडून आला तर मी शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी करीन आणि शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्याचं आश्वासन या शेतकऱ्यांना दिलं होतं मित्रांनो। आणि शेतकरी मोठा बळबळला आणि भरभरून असं मतदान या शेतकऱ्यांना दिलं मित्रांनो। पण हे सरकार आता या शेतकऱ्यांना बी आणि लाडक्या बहिणींना बी विसरते काय बघतो मित्रांनो। नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर अशी पूर्ण या सरकारची पोलखोल करणार आहोत आणि कशा पद्धतीने एक फसवं आश्वासन दिलं आणि कशा पद्धतीने हे सत्तेवर आले त्याबद्दल आपण मित्रांनो माहिती बघू। मित्रांनो, आपण बघत असेल इलेक्शनच्या अगोदर माझा हरिभाऊ निवडून आल्यानंतर शेतकऱ्याचा 7/12 करूया कोरा 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 अशी लांबलचक सरकारने या ठिकाणी घोषणा केली होती आणि त्याच एक आशेला बळून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि सरकार सत्तेवर आलं मित्रांनो। पण सत्तेवरून 2 वर्ष झाले आणि प्रत्येक दिवसाला 2 ते 4 आत्महत्या महाराष्ट्रात शेतकऱ्याच्याच होत असतात। बघून शेतकरी पुढं नोकरीवाल्याच्या आत्महत्या का नाही, त्यांना भरमसाठ पगार आहे आणि शेतकऱ्यांचं कुठंतरी एक संकटात भरलेलं आहे, त्यामुळं रोज शेतकरी आत्महत्या करतात मित्रांनो। आणि आतापर्यंत शेतकऱ्यांचं कर्जमाफी देऊ म्हणून त्यांनी निव्वळ शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसलेली आहे। अर्थसंकल्प 2026च्या मध्ये शेतकऱ्यांसाठी अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आणली मित्रांनो। आणि त्याची घोषणा होऊन आता कितीतरी दिवस झाले आणि 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांना एक आशावर ठेवलं आणि शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल असं सांगितलं मित्रांनो। पण अद्यापपर्यंत कर्जमाफी नाही झाली आणि आता कुठं मंत्रिमंडळाच्या बैठकीत जो निर्णय झाला प्रवीण परदेशी समितीचा, त्यांनी 6 महिन्याची प्रवीण परदेशी समिती नेमली आणि त्यांचा काय तो अहवाल आला, अद्यापपर्यंत त्यांनी तो गुलदस्त्यात ठेवला होता। कारण जर हा अहवाल जर ओपन केला असता तर शेतकऱ्यातून एक मोठा आवाज झाला असता किंवा शेतकरी रस्त्यावर उतरला असता मित्रांनो। असा किचकट अहवाल आणि त्या अहवालामध्ये आपण बघितलं असेल मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी 2017 मध्ये किंवा 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतला असेल अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, फक्त त्यांना एक 50,000 रुपयाचं अनुदान दिल्या जाणार आहे असं आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले मित्रांनो। अशी फसवी घोषणा या ठिकाणी केली आणि शेतकरी आता पुन्हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्यात मोठी नाराजी आहे मित्रांनो। कारण मला सांगा, आता शेतकऱ्याला एक कामधंद्याचे दिवस, बे भरण्याचे दिवस आणि शेतकऱ्यांना जर उदाहरणार्थ 2 लाख रुपये जर कर्ज असेल तर त्याचे व्याजासहित जर 2.5 लाख झाला असेल तर शेतकऱ्यांना ते पूर्ण रक्कम भरावी लागेल, तेव्हा सरकार त्यांना 50,000 रुपये देणार आहे। मग शेतकऱ्याजवळ जर एवढे पैसे असते तर लगेच शेतकरी कामधंद्याला लागला असता आणि एवढे पैसे शेतकऱ्याजवळ आहे का? कारण शेतकऱ्यांना जाणून बुजून अंधारात ठेवून सरकारने ही उशिरा घोषणा केली आणि शेतकऱ्याला जर अगोदर घोषणा केली असती मित्रांनो, तुम्ही सांगा की शेतकरी कुठंतरी एक त्याच्या बी बियाण्यासाठी खाजगी सावकाराच्या दारात का होईना पण शेतकऱ्याने बी बियाणं घेतलं असते। या कर्जमाफीच्या आशेवर हा शेतकरी मित्रांनो एवढे दिवस वाट बघून होता मित्रांनो। अगर आपण बघत असेल नागपूरला हे बच्चूभाऊ कडू सत्तेत नव्हते त्यावेळी त्यांनी मोठं आंदोलन केलं, लाखो शेतकरी उपाशी तापाशी बैलगाड्या ट्रॅक्टर सहित त्या ठिकाणी आला, पावसात भिजला या कर्जमाफीच्या आशेवर। त्यावेळी 2017 मध्ये 18 मध्ये कर्ज घेतलेले किंवा माफ झालेले शेतकरी नव्हते का? असे भरपूर असे शेतकरी होते मित्रांनो। पण या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून बच्चू कडू मुंबईला गेले आणि काहीतरी रविराज पाटलांनी सांगितलं
की मुंबईला गेले, चॉकलेट खाऊन आले आणि शेतकऱ्याच्या नावावर काय डील केली ते सांगा. मित्रांनो, आज जर आपण बघितलं तर खरं तसं आहे. कारण ज्यावेळेस शेतकरी त्या रस्त्यावर उतरला होता त्यावेळेस ते 2019च्या कर्जमाफीवाला सुद्धा त्या ठिकाणी होता. पण या बच्चू कडूने फक्त शेतकऱ्यांसाठी एक शेतकऱ्याला अंध अपंग व्यक्तींना पुढे केलं, मोठमोठे त्यांच्या जीवावर मोठे झाले आणि आता सत्तेत केले. मग आता सत्तेत का त्यांचे बकरी होऊन बसले? त्यांनी सरकारला बोलायला पाहिजे. ते सुद्धा आता एक सत्तेचा भाग बनलेले आणि त्यांनी सरकारला, मुख्यमंत्र्यांना ठणकावून सांगायला पाहिजे की माझ्या शेतकऱ्याला पूर्ण 7/12 कोरा करू म्हणून तुम्ही आश्वासन दिलेलं आहे. आणि शेतकऱ्यांना पूर्णतः 2 लाखाची होईना, नाही जरी तुम्ही 7/12 पूर्ण कोरा केला तरी चालेल, पण 2 लाख रुपयाचं तुम्ही जे आश्वासन दिलं होतं ते प्रत्येक शेतकऱ्याला तेवढी कर्जमाफी व्हायला पाहिजे मित्रांनो. पण असं होताना काही दिसत नाही. कालच आपण बघितलं असं मीडियाच्या माध्यमातून या बच्चू भाऊनी शेतकऱ्याचे आभार मानले. आता आभार कोणत्या तोंडाने मानले आणि कशासाठी मानले तेच काही समजत नाहीये. कारण यांनी जे शेतकऱ्याच्या मागणी लावून ठेवली होती कर्जमाफीची, ती मागणी तर पूर्ण झाली नाही. आणि शेतकऱ्याचे आभार, शेतकरी धन्यवाद. अहो, कशासाठी धन्यवाद करता तुम्ही? शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी झाली का? आज शेतकऱ्याजवळ समजा पूर्ण 2 लाख रुपये कर्ज असेल तर तेवढे पैसे आहे का भरायला? त्यावेळी सरकार 50,000 रुपये देईल. आज शेतकरी एवढा मेटाकुटीस आलेला आहे. अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीने शेतकऱ्याचं होतं नव्हतं पीक वायाला गेलेलं आहे. आणि आता या दिवसामध्ये शेतकऱ्याचे कामाधंद्याचे दिवस आहे, पीक भरणं खरेदी करण्याचे दिवस आहे. उदर ट्रॅक्टरला जे डिझेल पेट्रोल लागते ते सुद्धा महाग झालेले. शेतकरी एवढा महागाई भरायला गेला आणि तो कुठून पैसे आणून भरणार? शेतकऱ्याजवळ एवढा पैसा आहे का? त्यामुळे सदाभाऊ असतील, बच्चू भाऊ कडू यांनी शेतकऱ्याच्या जीवावर मोठं आंदोलन केलं आणि सत्तेत गेले ना आता बकरी होऊन बसलेले. या सरकारच्या पायाच्या आता बकरी होऊन बसले, मेव मेव करीत. आता त्यांनी आवाज उठवायला पाहिजे. आता शेतकऱ्याचं कोणी जर वाले नाही मित्रांनो. त्यामुळे या शेतकऱ्याची एवढी भरमसाठ अशी फसवणूक झालेली आहे. आणि या किचकट अटी टाकल्या, या किचकट अटी टाकल्यामुळं शेतकरी याच्यातून अगोदरच लोकांना माहीत होतं की पात्र हा शब्द टाकल्यामुळं बहुसंख्य शेतकरी यातून अपात्र होणार आहे, त्यांना कर्जमाफी मिळणार नाही. या सरकारनं आपण बघितलं 2017 सुद्धा काही शब्द अंशतः, पूर्णतः, तत्वतः, मान्यतः असे काही संस्कृत शब्द वापरले होते. त्याच्यामुळं लाखो शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिले. आणि त्या शेतकऱ्यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब 2019ला महात्मा फुले कर्जमाफी योजना ती आणली होती, त्या योजनेत ते बसले होते मित्रांनो. असं हे फसवं सरकार, आपण या सरकारला सत्तेवर खाली खेचण्याची वेळ आलेली आहे. कारण हे खोटं आश्वासन दिलेलं आहे. आता मला सांगा तुम्ही, मुख्यमंत्र्यांनी एवढं आश्वासन, ही जिम्मेदार व्यक्ती आहे, त्या जिम्मेदार व्यक्तीनं एवढं आश्वासन दिलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांना पूर्ण 7/12 कोरा करू आणि ज्या माझ्या लाडक्या बहिणी त्यांना आपण 1500 रुपये देतो, तर निवडून आल्यानंतर 2100 रुपये देऊ. आता किती खोटारडेपणा आहे हा, किती निर्लज्जपणा आहे हा. आज या सर्वसामान्य शेतकऱ्याला जर फसवलं असेल, या शेतकऱ्याचा साथ या सरकारला लागणार आहे. आणि डबल एखादी सरकार निवडून येणार नाही, काळ्या दगडावरचे देखील. कारण शेतकरी एवढा वैतागलेला आहे, शेतकरी एवढा परेशान आहे की शेतकरी एवढं कोणी परेशान नाही. आज कामाधंद्याचे दिवस आणि हे सरकार म्हणतं की वरचे पैसे भरा, त्यावेळेस तुम्हाला 50,000 रुपये देऊ. आणि एखादा रेग्युलरवाला शेतकरी असेल 50,000 वाला, तो रेग्युलर जर भरत असेल तर त्यांना सांगितले की आम्ही तुम्हाला किती 5,000 रुपये देऊ, 5,000 रुपये देऊ. हे कुठला न्याय आहे असं? 5,000 रुपये अहो, जो पूर्ण पैसे द्या तुम्ही, रेग्युलर येतं. आणि ते थकबाकीदार आहे जे आता कर्जमाफीच्या नियमात बसते. आता इथे तुम्ही म्हणता OTS करा, OTS कुठल्या तोंडानं शेतकरी करी? कारण ही योजना जर तुमच्या जाहीर नसती केली किंवा मे जे जर तारीख ठरली असती तर माझ्या शेतकरी बांधवांना आपला जो काही शेतीचा खर्च असतो, आता शेतकऱ्याला खाजगी सावकाराकडे जावं लागणार. कारण या महिन्यामध्ये शेतकऱ्यांचे दिवस हे फक्त ज्याप्रमाणे आपण दिवाळीची खरेदी करतो ना, त्याप्रमाणे शेतकऱ्याचे बी भरण, खत, औषध, पूर्ण ट्रॅक्टरचं डिझेल, पेट्रोल हे पूर्ण खरेदी करण्याचे दिवस आहे मित्रांनो. आणि शेतकऱ्यांना निव्वळ एक फसवा आश्वासन देऊन या ठिकाणी ते सत्य राहिले. आता सर्वसामान्य जनतेला एक प्रश्न पडतो, ज्या शेतकऱ्यांना डबल 2019ला कर्जमाफी झाली म्हणजे त्यांना डबल कर्जमाफी मिळणार नाही. मग एक सर्वसाधारण प्रश्न आहे, एकदा तुम्ही जर मुख्यमंत्री झाले मग डबल मुख्यमंत्री तुम्ही कशाला होता? शेतकऱ्याला तुम्ही जो नियम लावला डबल तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही, मग तुम्ही डबल मुख्यमंत्री होऊ नका.
जे कर्जमाफी उद्धव ठाकरे साहेबांनी केली होती त्यामध्ये कसल्याही अटी निकष असं काही ठेवलं नव्हतं. पण या सरकारनं आपण बघित असेल 2017ला बी कारण कितीतरी अटी टाकल्या होत्या आणि आता शेतकरी एवढा भरायला गेला तरी बी त्याच्यात पात्र शब्द टाकल्यामुळं त्याच वेळेस लोकांना कळून चुकलं होतं की हा मुख्यमंत्री प्रत्येक शेतकऱ्याला कर्जमाफी देणार नाहीये. शेतकऱ्यांची एकच अपेक्षा आहे आणि जो खरा शेतकरी आहे, गरजवंत शेतकरी आहे, त्यांनी फक्त 2 लाखाच्या पुढं कर्ज नाही आहे त्याचं. आणि तुम्ही जे अगोदर आश्वासन दिलं होतं 2 लाखाचं तेवढंच आता शेतकऱ्याला अपेक्षा आहे की तुम्ही 2 लाख रुपयाचं कर्ज माफ करा आणि याच्यात काहीतरी फेरबदल करा. तेव्हा शेतकरी कुठंतरी टाकणार मित्रांनो. न तर या शेतकऱ्याच्या काही आपण महाराष्ट्रात बघतोय प्रत्येक दिवसाला 3 ते 4 आत्महत्या होत्यात. कशामुळं? या सरकारच्या नाकर्तेपणामुळं. कुठल्याही आपल्या मालाला भाव नाही. 2014 पूर्वी जो शेतकऱ्याच्या मालाला भाव आहे तो सुद्धा तुम्हाला आज भाव मिळत नाही. खता औषधाचे भाव 5 पट ते 6 पट भाव वाढलेले. यावर्षी खता औषधाचे भाव वाढले. तसं कापसाला, तुरीला, मुगाला, हरभऱ्याला तुम्ही भाव देतात का? नाही देतात. सोयाबीन तुम्ही त्यावेळेस 2014च्या अगोदर 7 ते 8 हजार रुपये शेतकऱ्याने सोयाबीन विकलं होतं. तूर 7, 8, 9, 10 हजार रुपयांनी विकली होती. कापूस 10 ते 12 हजार रुपयांनी विकला होता. पण आज तो सुद्धा भाव शेतकऱ्यांना मिळत नाही. उलट तुमची महागाई वाढत चालली आणि शेतकऱ्याचे भाव कमी कमी होत चाललेले. मुळातच तुम्ही खोटं आश्वासन देऊन हे सरकार केंद्राला बी असेल तर खोट्या आश्वासनाच्या जोरावर हे सरकार या ठिकाणी निवडून आलेलं आहे. स्विस बँकेतून तुम्हाला काळा पैसा धन आणू आणि शेतकऱ्याला सहज येऊन 15-20 लाख रुपये जाऊन पुढे गेले तुमचे ते वाचन. प्रत्येक वर्षाला जो सुसज्जित बेकार आहे 2 कोटी लोकांना नोकरी देण्यात येईल. कुठे नोकऱ्या? त्यावेळेस फक्त 350-400 रुपयाला सिलेंडर मिळायचं तर तुम्ही डोक्यावर सिलेंडर घेऊन लोकसभेत अगदी मंत्रालयापर्यंत जात होता आणि त्या ठिकाणी आंदोलन करत होतात. का? आता 1200 रुपये 1100 रुपये सिलेंडर झालं त्याचं तुम्ही कोणी आवाज उठवत नाही. मग हेच का तुमचे आजचे दिन? आजचे दिन नाही जे अगोदर 2014च्या अगोदरचे बुरे दिन होते ना ते बुरे दिन जरी आलं शेतकरी खुश राहील. कारण त्यावेळेस शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळत होता आणि खता औषधाच्या किमती कमी होत्या. त्यामुळे बुरे दिन जरी दिले तर शेतकरी खुश राहणार. मोठमोठे खोटे आश्वासन देतात आणि खरं जर म्हणलं त्या खोट्या आश्वासन देण्यावर हे काही इलेक्शनचा जुमला असतो. हे खोटे आश्वासन देतात यांचा तो जाहीरनामा असतो. खरं तर म्हणलं त्याच्यावर कायदेशीररित्या यांच्यावर FIR दाखल व्हायला पाहिजे. आणि एवढे मोठे जिम्मेदार व्यक्ती या राज्याचे पालक येते आणि स्वतः तुम्ही एवढं मोठं आश्वासन देता मग सामान्य जनतेला काय नाव ठेवू? कोणी शेतकऱ्याबद्दल जर बोलायला लागलं तुम्ही त्याच्यावर डायरेक्ट केस करता. शेतकरी पुत्र हरिभाऊ साबळे पाटील थोडे बोललं तर त्यांच्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना नोटीस दिली. कितीतरी लोकांना नोटीस गेल्या आणि त्यांचं अकाउंट बॅन केलेलं आहे. मग तुम्ही खोटं बोलता ते चालतात. सर्वसामान्य जर कोणी खोटं बोलत असेल तर त्यांच्यावर त्यांना कायद्यानं नोटीस पाठवतात. शेतकरी पुत्र हरिभाऊ साबळे पाटील आज हजारो शेतकरी त्यांच्या पाठीमागे आहेत. माळशिरसचा कोणतो बाबुराव बोधरे त्यांनी 17 साखर कारखाने चालवायला घेतले आणि FRP आतापर्यंत दिलेले नाही. केंद्राचा नियम आहे 14 दिवसाच्या आतमध्ये त्यांना जे काही FRPची काय त्यांना किंमत ठेवलेली असेल साखरेला त्यांना माग त्या ऊसाची किंमत त्यांनी आतापर्यंत दिली नाही. आणि त्या व्यक्तीवर 17 ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलेले. एका गुन्ह्यासाठी 17 ठिकाणी त्यांना फिरवा लागू राहिले जाणून बुजून. म्हणजे शेतकऱ्याबद्दल जर बोललं तर त्यांना हे अशा पद्धतीने चूप बैसण्याचं काम करू नका अशी एक म्हणे त्याप्रमाणे सध्या चालू आहे सरकार. आणि जुलमी असं राजवटी या सरकारनं चालवले. मित्रांनो शेतकऱ्याच्या बाबतीत तर खरंच असं चीड निर्माण झालेली. शेतकरी वाट बघतो इलेक्शनची या सरकारला उलटून टाकवण्यासाठी. अशी चीड शेतकऱ्याच्या मनामध्ये आलेली आहे. कारण हे 2014 नंतर भरायला गेला असेल देशातला तर फक्त शेतकरी जास्त महागाईनं भरायला गेलेला नाही. नोकरदार नाही. रोज शेतकऱ्याच्या एवढ्या 2-2, 3-3 आत्महत्या. एखाद्या नोकरदार पगारवाल्यानं आत्महत्या केल्या काय पगाराबाई? 7-8 घंट्याच्या 1.5-2 लाख रुपये पगारी. माझ्या शेतकऱ्याला काय
आता त्यांचा 98वा आयोग येणार आहे, त्याच्यात कितीतरी पटीने त्यांचा अजून पगार वाढणार आहे. शेतकऱ्याला किती काय वाढवून देता तुम्ही? 400-500 रुपये कापसा मागे भाव वाढवून देता. अहो एका गोणी मागं तुम्ही 500 रुपये खात्यात भाव वाढवले. निवळ पानं पुसता तुम्ही शेतकऱ्याच्या तोंडाला. असं खोटं आश्वासन देऊ नका. शेतकरी तर त्यांना भरायला गेला तर फक्त तुमच्यामुळे भरायला गेलेला आहे. आणि हा जर शेतकरी रस्त्यावर जर उचलला ना, रस्त्यावर जर उतरला, तुमचं खाणं पिणं मुश्किल होईल. कारण 80% शेतकरी या देशात राहतो, पण तो भोळे भावडेपणाचा तुम्ही त्याचा फायदा घेता, खोटं खोटं आश्वासन देता आणि या आश्वासनाचेच परिणाम तुम्हाला सुद्धा भोगावं लागणार आहे. जे आश्वासन दिलं ते पूर्ण करा. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला याला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. राजकारण्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ जायला पाहिजे की खरंच आपण इलेक्शनमध्ये काय आश्वासन दिलं होतं या शेतकऱ्यांना आणि आपण त्यांचं आश्वासन किती प्रमाणात आता पाळू राहिलो, त्यांना सुद्धा समजायला पाहिजे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त करून त्या बच्चू कडूपर्यंत पाठवा. आभार कशाचे मानून राहिले तुम्ही सरकारचे? काय आभार मानले तुम्ही शेतकऱ्याचे? सरकारचे सरकारनं बोलल्याप्रमाणे माफी दिली का? हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जाऊ द्या. आता बच्चू भाऊनं मागणी एक लावून धरला पाहिजे, माझ्या शेतकऱ्याचा कमीत कमी 2 लाखापर्यंत तरी कर्ज माफ करा, त्याच वेळेस सरकार तुम्हाला सोडेल, हे शेतकरी तुम्हाला माफ करील. शेतकऱ्याचा पूर्ण शाप लागल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. एकही मतदान तुम्हाला पुढं पंचवार्षिकला शेतकरी करणार नाही. कारण तुम्ही तेव्हा सुद्धा 2014ला खूप मोठे खोटे आश्वासन दिले, 19ला खूप मोठाले खोटे आश्वासन दिले आणि या वर्षी सुद्धा तुम्ही विधानसभेच्या वर खूप मोठाले आश्वासन दिले, पण एकही आश्वासन आतापर्यंत पूर्ण झालेलं नाही आहे. त्यामुळे व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.